नमस्कार मित्रांनो, मी शरद. व्यवसायाने प्लंबर असून इलेक्ट्रिक कामांचाही अनुभव आहे. घराची जबाबदारी माझ्यावर असल्याने गावातून शहरात आलो. कामासाठी रोज नवे पत्ते, नवे लोक भेटतात. काही वेळा एका सोसायटीत महिनाभर कामं चालतात. अशाच एका प्रोजेक्टवर काम करताना माझी ओळख कोमलशी झाली. ती एक मोठी कॉन्ट्रॅक्टर होती, वय अंदाजे 26 ते 27. नावाप्रमाणेच कोमल दिसायला देखणी होती. तिचं व्यक्तिमत्व एकदम उठून दिसायचं, पण तिचा स्वभाव मात्र कडक आणि रागीट. तिच्याशी कोणी सहज बोलण्याचं धाडस करत नसे. त्या दिवशी एक छोटीशी लाईन फॉल्टची तक्रार आली म्हणून मी सोसायटीत पोहोचलो. तेव्हा पहिल्यांदाच कोमल थेट माझ्यासमोर उभी होती. नेहमीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर तोच ताठेपणा होता, पण डोळ्यांत एक हलकीशी चिंता दिसत होती. माझ्याकडे पाहून, काम वेळेत आणि नीट झालं पाहिजे, ती थोडक्यात शब्दांत म्हणाली. मी नजरेनं होकार दिला आणि कामाला लागलो. त्या दिवशी तिच्या रागीट बोलण्याआड एक जबाबदार, एकटी स्त्री दिसली, जी सगळं हाताळते, कुणावर विश्वास ठेवत नाही आणि स्वतःचं विश्व स्वतः सांभाळते. पुढचे काही आठवडे मी तिथंच काम करत होतो. दर दिवशी कोमलचा माझ्याशी थोडाफार संवाद वाढत गेला. शरद, हे वायरिंग नीट झालंय ना? शरद, मी आत्ता मीटिंगला चालले, पण तू इकडं लक्ष ठेव. आणि हळूहळू तिचा आवाज बदलत गेला, आदेशांतून विचारपूसकडे, आदेशांमधून विश्वासाकडे. एक दिवस उशीर झाला. ती एकटी ऑफिसमध्ये होती. मी काम संपवून निघणारच होतो, तेव्हा ती म्हणाली, शरद, तू घाईत असशील, पण तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? त्यावर मी थांबलो. तिने कॉफी माझ्या समोर आणली. पहिल्यांदा तिने मला धन्यवाद म्हटले थांबल्याबद्दल. त्या संध्याकाळी पहिल्यांदा कोमल एक बॉस नाही, तर एक माणूस वाटली. तिच्या डोळ्यांत थकवा होता, पण त्यामागे विश्वासही होता. तो क्षण आमच्या नात्याच्या बदलाची सुरुवात होती. त्या दिवसानंतर कोमलचं वागणं खूप बदललं होतं. तिच्या कठोरपणाच्या आड आता मृदू हास्य डोकावू लागलं होतं. एक दिवस मी काम संपवून निघणार होतो, तेव्हा ती दरवाजापाशी उभी होती आणि सहजपणे म्हणाली, शरद, तू गेलास की सगळं शांत होऊन जातं. तिचे हे बोलणे ऐकून मी थोडा थबकलो. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच मोकळेपण होतं. त्या रात्री तिने पहिल्यांदा मला सोसायटीच्या गच्चीवर बोलावले. थंडीचे दिवस होते. ती शाल पांघरत आली होती. तिचे केस वाऱ्यावर हलत होते. दोघंही काही न बोलता फक्त बसून होतो. शब्द नव्हते, पण त्या शांततेत एक वेगळीच जवळीक होती. कधी कधी वाटतं, कुणीतरी असावं, अगदी जवळचं, आपल्याला समजून घेणारं. ती हलक्या आवाजात म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं. आहे की, मी शांतपणे म्हणालो. तसे तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. मी हात पुढे केला. ती थोडीशी घाबरत, पण विश्वासाने तिने माझ्या हातात आपला हात ठेवला. तो स्पर्श हलकासा, पण आत खोलवर पोहोचणारा होता. तिने काहीच न बोलता डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. तसा मी तिच्या केसांवरून अलगद हात फिरवला. त्या रात्री काहीच जास्त घडलं नाही, पण जे घडलं ते खूप खोलवर होतं. नातं आता शब्दांच्या पलीकडचं होतं. स्पर्श, नजरा, शांतता आणि विश्वास यांचं एक अलिखित नातं. त्यानंतर काही दिवस कोमल फार शांत होती. मीटिंग्स, कॉल्स आणि बिझनेसच्या गडबडीत तिचं लक्ष नव्हतं. एक संध्याकाळ अशीच होती. मी काम संपवून निघणार होतो, पण तिच्या ऑफिसच्या दारातून मंद रडण्याचा आवाज ऐकू आला. मी आत गेलो. ती खुर्चीत बसली होती, चेहरा हातात लपवलेला. कोमल, मी हळूच विचारलं. ती डोळे पुसत उठली, पण तिच्या नजरेत अश्रू होते. कधी कधी सगळं सांभाळणं खूप कठीण होतं, शरद, अशी ती म्हणाली. मी तिच्याजवळ बसलो. ती पहिल्यांदा इतकी उघडपणे मोडलेली दिसली होती. त्या क्षणी ती कॉन्ट्रॅक्टर कोमल नव्हती. ती एक हळवी स्त्री होती, जी फक्त कुणाच्या जवळ राहून थोडा विसावा शोधत होती. हळूहळू ती माझ्याजवळ आली. तिचं कपाळ माझ्या छातीकडे टेकलं. मी अलगद तिच्या पाठीवरून हात फिरवला. काही वेळ दोघं शांतच होतो, पण ती शांतता अतिशय खोल होती. ती स्पर्शातून समजून घेत होती आणि मी तिचं मन वाचत होतो. काही क्षणांनी ती थोडीशी मागे झाली. आमची नजर भिडली. त्या नजरेत न बोललेलं बरंच काही होतं. मी अलगद तिच्या गालाजवळ हात ठेवला आणि ती हलक्याने माझ्या स्पर्शाला विसावली. तिनं पहिल्यांदा माझं नाव अलगद बोललं. शरू. तो उच्चार एका वेगळ्याच विश्वासानं भरलेला होता, जणू तिनं स्वतःला त्या नावात विसावू दिलं होतं. त्या रात्री आम्ही खूप बोललो, एकमेकांच्या आयुष्यातल्या पोकळ्या भरत बसलो. स्पर्श, शब्द आणि मौन यामधून आमचं नातं गहिरं होत गेलं. त्या दिवशी कोमलने पहिल्यांदाच म्हटलं, शरद, आज ऑफिस लवकर बंद करूया. फक्त आपण दोघं एक शांत पार्टी करूया. ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो, पण तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच मोकळीक दिसत होती. त्या रात्री तिने मला तिच्या बोलावले होते. तेव्हा तिच्या घरी गच्चीवर लावलेले छोटे दिवे, मंद संगीत आणि 2 ग्लास रेड वाईन. वातावरण शांत होतं, पण त्यामध्ये भावना खळखळून वाहत होत्या. आम्ही गप्पा मारत बसलो. ती थोडीशी हसली, थोडीशी शांत झाली,
आणि हळूहळू त्या रात्रीनं तिच्या मनातल्या बंद दरवाज्यांना हलकसं ढकलायला सुरुवात केली. शरद, मला माहितीये की मी रागीट वाटते, पण मी पूर्वी अशी नव्हते. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत थोडी नशा पण अधिक भावनांची दाटी होती. तुला माहीत आहे का, मी अशी का झाले? कधी कोणी मला समजून घेतलं नाही की मी अशी का वागते ते, पण आज मी तुला सांगते की अशी का झाली ते. कॉलेजमध्ये माझं एका मुलांवर प्रेम होतं. मी त्याच्यासाठी घरच्यांना विरोध केला, सगळं सोडलं, पण तो निघून गेला फक्त एका दुसऱ्या मुलीसाठी. आणि मी एकटी पडले. घर, जबाबदाऱ्या आणि खोटं हसू घेऊन जगत. हे सांगत असताना तिच्या डोळ्यांत पाणी आलं. मी अलगद तिचा हात पकडला आणि म्हणलो, कोमल, तू एकटी नव्हतीस, पण तू कोणालाच जवळ येऊ दिलं नाहीस. तशी ती माझ्याजवळ आली आणि ती माझ्या खांद्यावर विसावली आणि दबक्या आवाजात म्हणाली, शरद, तू पहिलाच आहेस ज्याच्या समोर मला रडावंसं वाटतंय. तिचं डोकं माझ्या खांद्यावर होतं. मी तिचे केस अलगद कुरवाळत होतो. आणि त्या गप्प शांत रात्रीत कोमल पहिल्यांदाच कोमल वाटली, न फक्त नावाने तर मनाने. रात्रीचे 2 वाजले होते. आम्ही दोघंही हलक्याशा नशेत, पण आमचे मन अधिकच मोकळं, भावना अधिकच जाग्या झाल्या होत्या. कोमल माझ्या खांद्यावर विसावली होती आणि तिच्या नजरेत एक वेगळीच शांतता होती. मी तिच्या गालाजवळ हात ठेवला. ती काही न बोलता माझ्या डोळ्यांत पाहत राहिली. कोमल, तुझ्याशिवाय सगळं अधुरं वाटतं. तू असताना मी पूर्ण होतो. त्यावर ती क्षणभर स्थिर झाली. तिचा श्वास चढ झाला आणि तिची नजर माझ्या ओठांवर स्थिरावली. त्या क्षणी मी हळूच पुढे सरकलो आणि तिच्या ओठांवर सौम्य किस केलं. तसे तिच्या शरीरातून एक थरथर ऐकू आली, पण तिनं विरोध केला नाही. उलट तिच्या हातांनी माझा चेहरा अलगद पकडला आणि तिनं स्वतःहून मला किस केलं आणि घट्ट मिठी मारली आणि मला म्हणाली, मी परत एकदा प्रेमात पडले आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तिला त्यावर म्हणालो, कोमल, मला असं वाटतंय की तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं थांबून गेलं. माझं जग थोडं हळवं, थोडं सुंदर झालंय. मी तुला पहिल्यांदा बघितले तेव्हापासून तू मला आवडते. माझे पण तुझ्यावर प्रेम आहे. माझे हे बोलणे ऐकून ती परत मला किस करत राहिली. त्या किसमध्ये तिचं सगळं दुःख, तिचा सगळा एकटेपण आणि थोडीशी आसक्ती होती. मी स्वतःला थांबवायचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या त्या मूक श्वासांमध्ये मला एक वेगळंच आमंत्रण वाटत होतं. तिच्या नजरेतून ती काही बोलत नव्हती, पण ती नजर विचारत होती, मी हरवले आहे, शोधशील का मला? माझं हृदय धडधडू लागलं. मी बाजूला व्हावं म्हणून वळलो. तेवढ्यात तिनं मला अलगद ओढून तिच्या मिठीत घेतलं. ती मिठी घट्ट होती, पण काहीशी वेदरलेली आणि तितकीच खोलवर प्रेम देणारी. हळूहळू ती माझ्या अंगावर आली. माझे ओठ तिच्या मानेवर उतरले. तसे तिचे हृदय वेगळ्याच तालमध्ये वाजू लागले. मी हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिनं हलता तशीच राहिली. हळूहळू मी तिच्या ओठांजवळ आलो. तिची श्वासोच्छ्वास गती वाढली होती. परत आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि आमचे ओठ अलगद एकमेकांत मिसळले. सौम्य, हळूवार, पण आतून जळणारं. त्या चुंबनाने अनेक लहरी विस्फोटासारख्या उफाळून आल्या. तिचे हात माझ्या छातीवर टेकले आणि मी तिला अलगद जवळ ओढलं. मी तिच्या मानेवर ओठ टेकवले. ती हलकीशी कापली आणि तिचा हात माझ्या मानेभोवती गुंफला. कपड्यांचा अडथळा हळूहळू दूर होऊ लागला, पण प्रत्येक स्पर्श प्रेमातून होता, प्रत्येक क्षणात सन्मान होता. मी तिच्या मानेवर ओठ टेकवले. आता तिच्या श्वासांचा सूर बदलला होता. तो थोडा खोल, थोडा गोंधळलेला, पण हृदयातून येणारा होता. तिचे हात माझ्या पाठीवर फिरत होते, थोडे लाजरे, थोडे संकोचलेले, पण तेच फार काही सांगून जात होते. मी तिच्या केसांत हात फिरवला आणि तिच्या कानामागे ओठ टेकवले. तशी ती हलकीशी थरथरली. तिचा ते उष्ण श्वास माझ्या गळ्यावर जाणवत होता. तिचे ओठ माझ्या गालावरून हळूच ओलांडत होते आणि मग ती पुन्हा एकदा माझ्या ओठांवर स्थिरावली. हे किस खूप खोल होतं. त्यात भावना होत्या, ओढ होती आणि थोडासा स्वतःला हरवून देण्याचा मोहही. हळूहळू मी तिचा हात हातात घेतला आणि त्यावर प्रेमाने किस करत म्हणालो, तू अशी जवळ आहेस हे मला स्वप्न वाटतंय. त्यावर तिने मला अजून घट्ट मिठी मारली आणि वेड्यासारखी गालांवर, मानेवर, गळ्यावर किस करू लागली. माझे हात तिच्या पाठीवरून अलगद फिरत होतो. तसे मोहक आणि मादक स्वर तिच्या मुखातून येत होते आणि ते ऐकून माझ्यात लहर निर्माण होत होती. तिचं शरीर माझ्यावर विसावलं आणि त्या स्पर्शात शेकडो लहरी सळसळू लागल्या. गच्चीत वारा थोडा थांबला, पण आमच्या अंगात मात्र स्पर्शाचा वादळ उसळत होतं. तिचा हात माझ्या हातात होता, हलकासा पण विश्वासू. मी तिच्या मानेवर ओठ टेकवले तेव्हा ती हळूच श्वास घेत थोडीशी पुढे सरकली. आता तिचं हृदय जोरात धडधडत होतं. मला त्याचा ठोका कानाजवळ ऐकू येत होता. मी तिला जवळ ओढलं आणि तिनं नजरेला नजर भिडवली. ती नजर विचारत नव्हती, ती बोलत होती, माझं मन तुझ्यात गुंतलंय.
मी पुन्हा तिच्या ओठांवर किस केलं, थोडं खोल, थोडं जास्त वेळ. त्या चुंबनाने तिचं पूर्ण अंग थोडंसं शहारलं आणि तिच्या हातांनी माझ्या पाठीवरून अलगद फिरायला सुरुवात केली. तिचे बोट माझ्या चेहऱ्यावर अलगद फिरत होते, त्यावेळी मला तिचा प्रत्येक स्पर्श पावसाच्या थेंबासारखा त्या क्षणी जिवंत करत होता. तिच्या उबदार मिठीत मी स्वतः हरवत होतो आणि ती पण स्वतःला हरवत होती. कोमलचा श्वास आता थोडा भरकटलेला होता, तिच्या हृदयाची लयसुद्धा. तिच्या हातांची पकाघट झाली होती, ती आता पूर्णपणे जवळ आली होती, अगदी माझ्या छातीवर विसावलेली. मी तिच्या पाठीवरून अलगद हात फिरवत होतो, प्रत्येक स्पर्शात मी तिचं मृदू, उबदार अस्तित्व अनुभवत होतो. तिच्या कुशीतून एक नाजूक थथर माझ्या अंगाला जाणवत होती. तिने डोळे मिटले आणि माझ्या ओठांवर दीर्घ, खोल किस केला. तसे माझे हात तिच्या मानेवरून फिरत तिच्या पाठीवर स्थिरावले. आता तिचा चेहरा थोडा लालसर, श्वास खोल आणि डोळ्यात एक वेगळंच भावविश्व होते. तिने हळूच माझ्या गळ्यात हात घातला आणि स्वतःहून किस केले, एक खोल किस. त्या क्षणी तिच्या ओठात आसक्ती नव्हती, प्रेम होतं. मी तिला कानाजवळ म्हणालो, तू अशी वाटली नव्हती, पण तू अशीच हवी होतीस. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, पण त्यावेळी तिच्या डोळ्यात प्रेम आणि ओढ जास्त बोलत होती. तिच्या कुशीतून एक नाजूक थथर माझ्या अंगाला जाणवत होती. माझ्या ओठांनी तिचा गाल, मग हळूहळू तिची मान आणि खांद्यापर्यंत प्रवास केला. तिचे बोटं आता माझ्या अंगावर निसटत फिरत होती, कधी गळ्यावरून, कधी पाठीवरून, कधी छातीवरून. तिने मला घट्ट पकडले. तिचे हात आता माझ्या उघड्या पाठीकडे सरकल होते. दोघंही आता पूर्णपणे एकमेकांमध्ये गुंतले होते. शब्द थांबले होते, आता फक्त श्वासांचं बोलणं सुरू होतं. वाऱ्याच्या गतीसारखाच आमचा श्वास एकसंध होऊ लागला. मी तिच्या डोळ्यांत पाहिलं, तिची ओढ स्पष्ट होती, पण त्याहून जास्त तिच्या डोळ्यात विश्वास होता. एका खोल श्वासासह कोमलनं मला घट्ट मिठीत घेतलं, तशा दोघांच्या शरीरातून लहरी उठल्या. जणू काही दोघंही एका अतूट प्रवाहात वाहू लागले. तिच्या तोंडून नकळत एक थथरती मोहक आणि मादक स्वर ऐकू आली. तिचे केस माझ्या चेहऱ्यावर पडलेले आणि त्या काळोख्या गच्चीत फक्त दोन गोष्टी वाजत होत्या, तिचे मोहक स्वर आणि दोन जीवांचं हळूहळू एकत्र विलीन होण्याचा. माझ्या हातांनी तिचा चेहरा परत अलगद धरला आणि त्या क्षणी आम्ही पुन्हा किस केलं. हा किस आधीच्यांपेक्षा वेगळा होता, कारण आता आम्ही दोघं एक झाले होते. ती मला घट्ट धरून होती, अगदी श्वासांइतकी जवळ. तिचा प्रत्येक थथरत श्वास, तिच्या मनात चाललेली युद्ध, हे सगळं मला जाणवत होतं. मी तिच्या ओठांवर एक खोल किस केला आणि त्या क्षणाला तिनं निखळ समर्पण केलं. तिच्या देहाच्या कंपनांमध्ये प्रेम, ओढ आणि असह्य शांतता मिसळलेली होती. दोघांच्या श्वासात एकसंध लय झाली, शरीर लपवायचं काहीच उरलं नव्हतं आणि भावनांचं ओझं मोकळं झालं होतं. ती माझ्या छातीकडे डोकं ठेवून शांत झुरत होती, पण त्या झुरण्यात प्रेमाची जाणीव होती, सुरक्षिततेची, विश्वासाची जाणीव. मी तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणालो, तू अशीच राहा, अशीच माझी. ती काही बोलली नाही, पण तिच्या ओठांनी, तिच्या थथरत्या स्पर्शांनी, तिच्या नजरेनं सगळं सांगून टाकलं. मी फक्त माझ्यासाठी. एक क्षण असा आला, जिथं आमच्या तोंडून एकाच वेळी हलकासा श्वास बाहेर निघाला. तो क्षण होता मुक्ततेचा, तिच्या आतल्या एकटेपणातून, भीतीतून आणि अधुरेपणातून मोकळं होण्याचा. त्या क्षणी ती माझ्या मिठीत पूर्ण झाली, शरीराने नाही, आत्म्याने. आणि मी तिचा झालो, फक्त त्या एका श्वासात. त्या सगळ्या क्षणांनंतर एक शांतता पसरली होती खोलीत आणि आमच्या आतही. त्या क्षणात कोमलचा पूर्ण देह हलकासा थथला, ती शांत झाली, पण तिच्या ओठांवर स्मित होतं, डोळ्यांत ओलसर शांतता. मी तिच्या कपाळावर किस केलं आणि ती हळूच म्हणली, हे क्षण विसरता येणार नाही, कारण यांत मी स्वतःला हरवून तुझ्यात सापडले. आम्ही फक्त एकमेकांमध्ये हरवून गेलो. नशा उतरली होती, पण त्या एका क्षणात आम्ही दोघंही पहिल्यांदाच पूर्ण झालो होतो. त्या सगळ्या क्षणांनंतर एक शांतता पसरली होती खोलीत आणि आमच्या आतही. तिचा चेहरा पाहिला, तेज आलं होतं चेहऱ्यावर, जणू काही तिच्या आत उगवलेलं सूर्यकिरणांचं पहाटचं गार वाफसरं प्रकाश. डोळ्यांत चमक होती, ती चकाकी वासनेची नव्हती, ती होती प्रेमात हरवण्याची आणि आपलं माणूस कोणीतरी समजून घेतण्याची. ती काहीच बोलली नाही, पण तिच्या ओठांवर हलकं स्मित होतं आणि तिच्या श्वासात आता घाई नव्हती. मी तिच्या गालावरून अलगद हात फिरवला, तसे तिनं डोळे मिटले आणि तो स्पर्श पिलासारखा पिऊन घेतला. त्या क्षणाला दोघंही शब्दांच्या पलीकडे गेलो होतो. शरीर जणू निवलं होतं, पण मनात खोलवर कुठेतरी एक उबदार शांत आनंद हलकेच पसरत होता. एकमेकांमध्ये हरवलो होतो, पण त्या हरवण्यातच पूर्ण झालो होतो. त्या शांत रात्री मी तिला ते प्रेम दिलं, जे तिच्या मनात दबून होतं कित्येक दिवसांपासून. आणि मग फक्त ती एक रात्र नव्हती, तर दररोजच्या भेटीत हे नातं आणखी खोल जात गेलं. शब्दांच्या पलीकडचं नातं, फक्त जाणवण्यासारखं.
ती, मी आणि आपला अनोखा क्षण. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच भावना आणि अंतरंग नात्यांना स्पर्शणाऱ्या गोष्टीसाठी